प्रधान दोघे जण. कोकणात भात लावणी अंतिम टप्प्यात. समाधानकारक पावसाने शेतकरी राजा सुखावला. कोकणातील पारंपरिक भात शेतीचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. गतवर्षी उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे आणि अतिपावसामुळे रोपांचे नुकसान झाले होते. पण यंदा जुलैमध्ये समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. आज तेज मराठीच्या टीमने महाड MIDCच्या मध्यभागी वसलेल्या असनपुई गावाला भेट दिली. इथे वडिलोपार्जित शेती करणारे पारंपरिक शेतकरी प्रकाश खेलाजी पवार यांच्या बांधावर भात लावणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गत वर्षाचा अनुभव सांगताना परिसरातील शेतकरी म्हणाले की पावसाळा उशिरा सुरू झाल्याने रोपे उशिरा उगवली. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे रोपे सडून गेली तर काही ठिकाणी ती उगवलीच नाहीत. त्यामुळे गतवर्षी शेतकरी चिंतेत होते. मात्र यंदा जुलैमध्ये वेळेवर आणि समाधानकारक पाऊस झाल्याने आता त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पारंपरिक पद्धतीने लावणी गाण्यांनी दुमदुमला परिसर. प्रकाश पवार यांच्या शेतात 25 ते 30 आदिवासी बांधव लावणीसाठी उतरले होते. हातात रोपे आणि तोंडात पारंपरिक कोकणी गाणी यामुळे संपूर्ण परिसर दुमदमून गेला होता. यांत्रिकीकरणाच्या युगातही पारंपरिक पद्धत आणि सामुदायिक श्रमाची परंपरा अजूनही जिवंत असल्याचे चित्र पाहायला मिळते. शेतकरी प्रकाश पवार म्हणाले, आज आमची लावणी पूर्ण होत आहे. पाऊस वेळेवर झाला त्यामुळे यंदा उत्पन्न चांगले होईल अशी अपेक्षा आहे. लावणीनंतर आम्ही दुबार पीक म्हणून कडधान्यांची लागवड करणार आहोत. प्रदूषणाचे सावट तरीही शेतीची परंपरा कायम. असनपुई गाव MIDCच्या मध्यभागी असल्याने कारखान्यांमधून निघणारी प्रदूषित हवा शेतीसाठी वादक ठरते असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मात्र एवढे असूनही गावातील शेतकऱ्यांनी आपली पिढ्यानपिढ्यांची शेतीची परंपरा आणि व्यवसाय सोडलेला नाही. समाधानकारक पावसामुळे कोकणाचा शेतकरी राजा आता पेरणी आणि लावणीची कामे आटपून पुढील मशागतीच्या तयारीला लागला आहे. यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरेल अशी आशा आहे. प्रतिनिधी सनी शिंदेसह तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. कोकणामध्ये प्रामुख्याने केली जाणारी शेती म्हणजे भाताची आणि भात लावणीची शेवटची प्रक्रिया चालू आहे. त्यासोबत आपल्यासोबत आहेत शाखा प्रमुख बाळासाहेब पवार. शिवसेनेचे शाखा प्रमुख बाळासाहेब पवार हे शेतकरी असून अत्यंत गरीब कुटुंबातून त्यांनी खूप शेती करतात दरवर्षी. तर त्यांचं मनोगत आपण ऐकून घेऊया. पाऊस उशिरा चालू झाल्यामुळे आमच्या लावणी थोडा विलंब झाला. तर पाऊस चांगल्या प्रकारे पडतो त्यामुळे आम्ही लावणी सुरुवात केली आणि आम्ही लावणी संपणार आहे. आमची 5-6 खंडी भात काढतो आम्ही इथे. तर पावसामुळे थोडा उशीर झाला. तर आता चांगला सुरुवात आहे. माणसं शेतात आहेत. तर काय खाण्यापिण्याची जर मोजणी गेलं तर आपली माणसं भेटतात. मजुरी पण वाढलेली आहे. शेती परवडत नाही मला काय आपली स्वतः शेती म्हणजे करायची आहे. पण पावसाची स्थिती समाधानकारक आहे का? हो, पावसाचा समाधानकारक आहे. आणि आपली शेती डबल पिकेन आपल्याला कडधान्य होतो त्यामुळे ती वसत ठेवून चालत नाही. त्याला करायच पाहिजे ना आपल्याला. ती आम्ही करतो शेती. ती मूग, मटकी, हरभरा आपण पिकं घेतो ती कापणी संपल्यानंतर. तरी उशिरा चालू झाली. आता एवढ्या वेळा लावणीची पुरी करतो आम्ही. पण पाऊस चांगल्या प्रकारे पडतोय त्यामुळे आता आमच्या लावणीला सुरुवात झालेली आहे. नाही आमची लावणी पूर्ण होणार आहे. ओके. राजा बुजाचे 12 जण माऊले ग. राजा बुजाचे 12 जण माऊली ग. वर्दी द्यावी बाणंगराला, वर्दी द्यावी बाणंगराला, वर्दी द्यावी बाणंगराला, वर्दी द्यावी बाणंगराला. करा भूकाचे भूक लाडू, करा कानचे कान लाडू, करा भूकाचे भूक लाडू, करा कानचे कान लाडू. उद्या जायचं शिकारीला, उद्या जायचं शिकारीला, उद्या जायचे शिकारीला, उद्या जायचे शिकारीला.